तुम्हाला जर शरीराचं गणित जर समजून घ्यायचं असेल ना, तर सगळ्यात आधी तुमची बेरीज आणि वजाबाकी ही शरीराला काय पद्धतीनं काम करते ना, हे कळलं पाहिजे. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, की तुम्हाला समोसा खायचा आहे समजा, तर समोस्यातून आपण काय मोजतो? तर आपण म्हणतो की नाही नाही, मी फक्त 350 कॅलरी खाल्ल्या, मग आता तेवढं झालं आहे. पण फक्त समोस्यातून 350 कॅलरीज जातात का? तर त्याच्यातून बाकीचे घटक पण जात असते ना काही. का तुमचं ते तेल कोणतं चाललं आहे, त्याच्यानंतर ते तेलाची कोणती क्वालिटी आहे, ट्रायग्लिसराईड कोणतं, सगळ्या प्रकारचे जे काही फॅटी ॲसिड आहे ती कोणत्या कोणत्या प्रकारचे चालले हे. त्याच्यानंतर तुमची शुगर किती चालली, त्याच्यानंतर सिंपल कार्बोहायड्रेट किती चाललं, व्हिटॅमिन किती चाललं, मिनरल किती चाललं, फायबर किती चाललं, ह्याची पण काउंटिंग असेल पाहिजे. आपण काय करतो, फक्त कार्बोहायड्रेटची काउंटिंग पकडतो किंवा त्याच्यातून कॅलरीची काउंटिंग पकडतो आणि मग त्याच्यानंतर ह्या गोष्टी आपण राहून जातं आणि मग आपण म्हणतो की मी एवढं सगळं चांगलं करतो.